नमस्कार मित्रांनो. पीक विम्याचं वाटप हे अतिशय चांगली गोष्ट सांगायची झाली म्हणजे पीक विम्याचं वाटप कुठून ना कुठून हे सुरू झालेलं आहे. यामध्ये परळी जिल्ह्यापासून पीक विम्याचं वाटप आता काही भागामध्ये झालेलं आहे. यामध्ये कोणत्या वर्षीचा पीक विमा सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर होतो आहे, किती तारखेला उर्वरित जिल्ह्यांना उर्वरित गावांना पीक विमा खात्यावर मंजूर होणार आहे व रक्कम शेतकऱ्याला किती प्रमाणात प्राप्त झाली आहे, हेक्टरी रक्कम किती मिळत आहे, ह्याच्या संदर्भात तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मी अपडेट देणार आहे. यामध्ये आता पीक विम्याचं वाटप बीड जिल्ह्यापासून सुरू झालेलं आहे. यामध्ये परळी जिल्ह्याच्या काही भागात वाटप झालेलं आहे. तर कुठल्या गावांमध्ये वाटप झाले ते देखील सांगतो. त्याचप्रमाणे बाकीचे जिल्हे आहेत बीडच्या शेजारचे, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्यानंतर धाराशिव असेल, या जिल्ह्यांसंदर्भात आपण सविस्तरपणे अपडेट जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पीक विमा जमा होणार आहे व कोणते जिल्हे यासाठी पात्र झालेले आहेत, रक्कम खात्यावर जमा होणार आहे, याच्या संदर्भात मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे. यामध्ये परळी तालुक्यातली मी काही गावं देखील सांगतो ज्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे व उर्वरित पेंडिंग गावं देखील सांगतो. त्याचप्रमाणे बाकी उर्वरित जिल्हे आहेत त्यांची देखील एक एक करून आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये अपडेट जाणून घेऊया. व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. यामध्ये गावांचा उल्लेख होईल, जिल्ह्यांचा, तालुक्यांचा भरपूर प्रमाणात उल्लेख होईल व अतिशय उपयुक्त अशी तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलला आतापर्यंत लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण शेतकऱ्यांच्या व कृषी संबंधित पीक विम्याच्या ज्या काही सर्वात फास्ट अपडेट येतात ते तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही घंटा दिसतोय त्याला देखील दाबा, म्हणजे बेल आयकन दाबा, तुम्हाला सर्वात फास्ट अपडेट भेटून जाईल. तर चला तुमचा देखील वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रामुख्याने आता आपण परळी जिल्ह्यामध्ये जो काही पीक विम्याचं वाटप झालेलं आहे त्यामध्ये आपण काही तालुक्याने गावांची देखील यादी पाहणार आहोत व व्हिडिओचा शेवट होता बाकी जी काही जिल्ह्यांची मी स्टार्टिंगला नावं घेतली त्या जिल्ह्यांची अपडेट आपण एक एक करून जाणून घेऊया. तर चला आपण परळीपासून व्हिडिओला सुरुवात करूया. बाकी जिल्ह्याचे कोणी जर असाल तर तुम्ही देखील थांबा, व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याची अपडेट भेटून जाईल. तर बघा, ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे, गेवराई तालुका आहे, त्यानंतर धारूर तालुका आहे, परळी वैजनाथ तालुका आहे व शिरूर तालुका आहे बीडमधला. तर बघा, आता परळी वैजनाथमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे. आता बघा, यामध्ये काही गावांची देखील यादी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आपल्याकडे जवळपास पाहायला गेलं तर एकूण 105 गावांची यादी आलेली आहे. तर या 105 गावांपैकी काही गावांना पीक विमा हा प्राप्त झाला आहे, काहींना व्हायचा आणखी बाकी आहे. तर चला एक एक करून आपण ते जाणून घेऊया. तर पाहायला गेलं तर परळी वैजनाथमध्ये आता आपण, तर मी बाकी जिल्ह्यांची देखील तुम्हाला अपडेट म्हणजे तालुक्यांची अपडेट सांगतो. त्याच्यामध्ये बघा की परळी वैजनाथ सोडून बाकी जी तालुके आहेत त्यांच्या जर गावांची यादी घ्यायला झाली तर व्हिडिओ हा खूपच मोठा होऊन जाईल. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये जी काही उर्वरित तालुक्यांची अपडेट जी काय आहे ती घेऊया व बाकी जिल्ह्यांची अपडेट घेऊया. तर चला आपण परळी वैजनाथमधले काही गावांची आता यादी आपण पाहूया. जवळपास मोठी प्रमाणात यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्यामध्येच बाकी जिल्ह्याचे जर तुम्ही दुसरे कोणी जर व्ह्यूवर असाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या संदर्भात, तालुक्यासंदर्भात जर यादी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा किंवा इंस्टाग्रामला तुम्ही लिंक दिलेली आहे तिथे जाऊन DM देखील करू शकता व तुमच्या जिल्ह्याची एक्झॅक्ट जी काही तारीख आहे खात्यावर रक्कम जमा होण्याची ते देखील तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल. तर बघा, आपण परळी जिल्ह्यापासून आता परळी वैजनाथ तालुक्यापासून आता सुरुवात करूया. तर बघा, ह्यामध्ये मी काही गावांची नावे सांगतो आहे ज्या गावांना पीक विमा प्राप्त झालेला आहे व उर्वरित 2 दिवसामध्ये कुठल्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे ह्यांची देखील यादी सांगतो. अगोदर आपण गावांची यादी जाणून घेऊया. बघा, त्यामध्ये आता सुरुवातीला आनंदवाडी आहे, त्यानंतर औरंगापूर आहे, बेळांबा आहे, त्यानंतर भोपळा आहे, बोहेगाव आहे, बोरखेड गाव आहे, त्यानंतर चांदापूर आहे, दाबी तांडा आहे, दागादवाडी आहे, त्यानंतर दौनापूर आहे, दौदपूर आहे, देवाडा आहे, डिग्रस आहे, दौंडवाडी आहे, गारडेवाडी आहे, गोपाळपूर आहे, गोवर्धन आहे, गोवर्धन झाल्यानंतर हळंब आहे, हळंब झाल्यानंतर हेळांब आहे, हिवारा गोवर्धन आहे, त्यानंतर इडापवाडी आहे, इडापवाडी झाल्यानंतर इंदिरानगर आहे, इंजेगाव आहे, इंजेगाव झाल्यानंतर जलालपूर आहे, जाळगावहान आहे, जायगाव आहे, जिरेवाडी आहे, जिरेवाडी झाल्यानंतर कानाडी आहे, कान्हेरवाडी आहे, कान्हेरवाडी झाल्यानंतर केसरवाडी आहे, कुडगाव घोडा आहे, कुडगाव हुडा आहे, त्यानंतर कुडगाव साबळा देखील आहे, कुठाळी तांडा आहे, करीत तांडा आहे, खोडवा सावरगाव आहे, लाझर्डी आहे, लेंडवाडी आहे, लिंबुटा आहे, लोणी आहे. लोणी पुण्यामध्ये देखील एक येते. पुण्यासंदर्भात देखील एक सविस्तरपणे व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये पुणे, बारामती, इंदापूर व बाकी जे उर्वरित तालुके आहेत त्यांच्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलवर जुळून राहा. त्यानंतर कंटिन्यू करूया आपण. मलकापूर आहे,
मलठाणपूर आहे, मलठाणपूर झाल्यानंतर मामडापूर आहे, मांडवा आहे, मांडखेळ आहे, मरळवाडी आहे, मिरवंत आहे, मोहा आहे, नागापूर आहे, नागदर आहे. तर बघा ही झाली पहिली यादी. आता ह्यामध्ये आणखी दुसरी एक यादी आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 105 गावांची यादी आपल्याकडे आलेली आहे. तर ह्यामध्ये बघा आता काही शेतकरी असं देखील म्हणतात की बाबा तुम्ही बाकी जिल्ह्यांची अपडेट का देत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत, सोलापूर असेल, पुणे असेल, ह्यांच्या संदर्भात देखील अपडेट घेऊन या. तुमच्या संदर्भात देखील अपडेट येणार आहे. त्याचप्रमाणे बघा परळी जिल्ह्यामध्ये जो काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर जाऊन खात्यावर जमा झालेला आहे त्या मेसेजची लिंक तुम्हाला उद्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा मी थंबनेलमध्येच तुम्हाला मेसेजची लिंक देऊन टाकेल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर विश्वास देखील होऊन जाईल की बाबा या क्षेत्रामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. तर बघा पीक विम्याचं वाटप सुरू झाले. खरीप पीक विमा 2023चं वाटप आता सुरू झालेलं आहे. तर ह्यामध्ये लागलीच आता बाकी जिल्ह्यांना देखील सुरुवात होणार आहे. यामध्ये नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे. कारण पाहायला गेलं तर बाकी जिल्ह्यांमध्ये परभणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता शेतकरी आक्रोश मोर्चा निघालेला आहे. डायरेक्टली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चे काढलेले आहेत. कारण पीक विमा 2023चा आत्तापासून खंडित राहिलेला आहे आत्तापर्यंत. तर ह्याच्याबाबत शेतकरी अनेक संतापलेले आहेत. याच्याबरोबरच बाकी पाहायला गेलं तर आता बुलढाण्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे भेटलेलं आहे. काही म्हणजे जवळपास 50% शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप भेटलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचं वाटप हे मिळून जाणार आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचे तुम्ही जर कोणी रहिवासी असाल, तुम्हाला जर मेसेज वगैरे काही आलेला असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला बाकी शेतकरी बांधवांना आपली जी काही आहे ती देखील थोडीफार मदत होऊन जाईल. त्याचप्रमाणे जर कोणी त्या प्रकारची जर मेसेज करून जर सांगत असेल की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला या क्षेत्रामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे, तर तुमचं नाव देखील व्हिडिओमध्ये घेतल्या जाईल. याबाबत काळजी नसावी. विशेषतः तुमचे आभार मानले जातील. तर बघा आणि बाकी जिल्ह्यांच्या संदर्भात आता नांदेडचा 812 कोटीचा जो काही पेंडिंगमध्ये निधी राहिलेला आहे तो देखील भेटायला सुरुवात होणार आहे. यामध्ये जशा जशा गावांच्या याद्या येतील तशा तशा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे जी काही फिक्स डेट येईल ती देखील तुम्हाला सांगून टाकेल. तर बघा आता परळीमध्ये काही भागामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे. आता मी ह्या गावांची उर्वरित अर्ध्या गावांची जी काही यादी घेतली त्याच्यामध्ये आता जवळपास बघा पाहायला गेलं तर परळी वैजनाथ तालुक्यात पीक विम्याचं वाटप झालं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं झालं आहे. त्यामध्ये डिग्रस असेल, दौतपूर असेल, दौनापूर आहे, त्यानंतर गोपाळपूर आहे, गाठेवाडी आहे, हळंब आहे. या 4 ते 5 गावांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेले मेसेज हे आलेले आहेत. या गावांमधलं जर तुम्ही कुणी असाल तर नक्की मेसेज करा तुम्हाला पीक विमा प्राप्त झाला असेल तर. कारण बाकी जिल्ह्यांना देखील आपले जी काही लवकरात लवकर फास्ट अपडेट देण्याचा प्रयत्न करू. तर बघा ही झाली अर्ध्या जिल्ह्यांची यादी, अर्ध्या गावांची यादी तालुक्यातल्या परळी. यामध्ये बीड जिल्ह्यातले आपण उर्वरित जे काही सविस्तर तालुके व गावं जी पेंडिंगमध्ये राहिलेले आहे ते पण आपण येत्या व्हिडिओमध्ये जसं जसं शक्य होईल तसे तसे आपण करण्याचा प्रयत्न करूया. तर चला ही होती परळी जिल्ह्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट, परळी तालुक्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट. तर बाकी जिल्ह्याची देखील आपण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.